नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स याच्यामध्ये जवळजवळ 9,000 पेक्षाही जास्त वेकेन्सी इथं आलेल्या आहेत मित्रांनो. या ज्या वेकेन्सी आहेत मित्रांनो, कॉन्स्टेबल ट्रेड्समन, कॉन्स्टेबल टेक्निकल आणि त्यासोबत कॉन्स्टेबल पायनर विंग अशा प्रकारच्या ह्या वेकेन्सी आहेत मित्रांनो. याच्यामध्ये जर शैक्षणिक पात्रता पाहिली मित्रांनो, तर कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी 10वी उत्तीर्ण आणि त्यासोबत हेवीचं लायसन्स असणं इथं गरजेचं आहे. कॉन्स्टेबल मेकॅनिक मोटर व्हेकलसाठी 10वी उत्तीर्ण आणि त्यासोबत ITI मेकॅनिक मोटर व्हेकलचा आणि 1 वर्षाचा अनुभव असणे इथं गरजेचं आहे. त्यानंतर कॉन्स्टेबल पायनर विंग यामध्ये 10वी उत्तीर्ण आणि मेसनरी किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये 1 वर्षाचा अनुभव आणि त्याचसोबत उर्वरित जे ट्रेड आहेत मित्रांनो, यासाठी 10वी पास असणे तर गरजेचं आहे. उर्वरित ट्रेड कोणते आहेत, वय किती लागणार आहे, त्याच्यानंतर परीक्षा कशी असणार आहे, फिजिकल कसं असणार आहे, याच्याबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSGD अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. ते मित्रांनो, सुरू करू त्याच्या व्हिडिओला. त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता PDF आहे. ही PDF जर पाहिली मित्रांनो, तर डायरेक्टर जनरल सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स यांच्याकडून ही PDF आलेली आहे मित्रांनो. यामध्ये डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते 20/4/2026 पासून सुरू होणार आहे मित्रांनो. शेवटची तारीख 19/5/2026 आहे. पूर्णपणे आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. ही जी PDF आहे मित्रांनो, जवळ-जवळ 47 पेनांची PDF आहे. त्याच्यामुळे आपण पूर्णपणे वाचणार नाहीये. याच्यामध्ये ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच आपण इथे पाहणार आहोत. त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल ट्रेडमॅनच्या जर वेकेन्सी पाहिल्या तर जवळजवळ 9,175 वेकेन्सी आहेत मित्रांनो. यामध्ये मेलसाठी 9,096 वेकेन्सी आणि फिमेलसाठी 79 वेकेन्सी इथे रिझर्व्ह ठेवलेले आहेत. पे स्केलचा जर विचार केला मित्रांनो, पे स्केल 3 लेव्हलचा आहे. 21,700 मिनिमम पे आहे आणि मॅक्झिमम तुमचं 69,100 म्हणजेच काय हे बेसिक पे असतं मित्रांनो. याच्यावरती अलाउन्सेस वगैरे लागून तुमचं जे काही पेमेंट आहे सुरुवातीचं ते जवळजवळ 35,000 ते 40,000 बनणार इथं आहे मित्रांनो. 35च्या आसपास बनणार आहे मित्रांनो. म्हणजे जे तुमचं SSGDला पेमेंट असतं तेच मित्रांनो थोडक्यात इथं सुरुवातीला बनणार आहे. तर याच्यामध्ये डायरेक्ट महाराष्ट्रामध्ये जाऊया आपण मित्रांनो. तर महाराष्ट्राचा विचार केला तर मित्रांनो इथे बघू शकता की ब्रास बँडसाठी जवळजवळ 9 वेकेन्सी आहेत. त्याच्यानंतर बार्बरसाठी 2 वेकेन्सी आहेत. त्यानंतर 107 वेकेन्सी बिगुलरसाठी आहेत. कॉबलरसाठी मित्रांनो जवळजवळ 8 वेकेन्सी आहेत. कुकसाठी 131 वेकेन्सी आहेत. त्याच्यानंतर 8 वेकेन्सी इथं मित्रांनो कारपेंटरसाठी आहेत. 197 वेकेन्सी ड्रायव्हरसाठी आहेत. त्यानंतर मालीसाठी 13 वेकेन्सी आहेत. त्याच्यानंतर 33 वेकेन्सी मोटर मेकॅनिकल व्हेकलसाठी आहेत. 3 वेकेन्सी पाईप बँडसाठी आहेत. त्याच्यानंतर 8 वेकेन्सी पेंटरसाठी आहेत मित्रांनो. 50 वेकेन्सी आहेत जे ते सफाई कर्मचारी आहेत. त्यानंतर 14 वेकेन्सी टेलरसाठी आणि वॉटर कॅरियरसाठी जवळजवळ 45 वेकेन्सी आणि वॉशरमॅनसाठी जवळजवळ 33 वेकेन्सी जवळजवळ अशा प्रकारे महाराष्ट्रात 680 वेकेन्सी म्हणू शकतो आपण. भारताचा जर विचार केला पूर्णपणे तर सगळ्यात जास्त वेकेन्सी आपण म्हणू शकतो आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यानंतर सॉरी 3rd नंबरला आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 1250 नंतर जर आपला नंबर पाहिला तर उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त वेकेन्सी, तामिळनाडूमध्ये त्यानंतर 673 आणि त्याचसोबत मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये 680 वेकेन्सी आहेत. जो रिझल्ट असेल किंवा जो काही मेरिट असेल यानुसारच लागतो. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप जास्त वेकेन्सी आहेत असं म्हणायला काही हरकत नाहीये. त्याच्यानंतर फिमेलसाठी जर आपण मित्रांनो पाहिला तर फिमेलसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये ब्रास बँडसाठी एक वेकेन्सी आहेत, बगलरसाठी 1 वेकेन्सी आहेत. त्यानंतर हेअर ड्रेसरसाठी 1 वेकेन्सी मित्रांनो, पाईप बँडसाठी 1 वेकेन्सी आणि वॉटर कॅरीसाठी 2 वेकेन्सी जवळजवळ फिमेलसाठी 5 वेकेन्सी इथे दिलेल्या आहेत मित्रांनो. तर ही जी पूर्णपणे वेकेन्सी आहेत मित्रांनो, याच्या प्रकारे जे काही मेरिट आहे ते लागणार आहे. नेक्स्ट वेकेन्सी पाहूया. वेकेन्सीज ऑफ पायनियर विंग यामध्ये 20 मेल पाहिजेत. याच्यामध्ये मेसन जवळजवळ 13 वेकेन्सी आहेत. इलेक्ट्रिशियन जवळजवळ 7 वेकेन्सी इथे आहेत. कास्टनुसार त्या वेगवेगळ्या दिल्या आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो ही PDF आहे. ही PDF जर हवी असेल तर व्हिडिओच्या शेवटी सांगेन तुम्हाला कुठे मिळेल. एज लिमिटचा विचार केला मित्रांनो तर एज लिमिट तुमचं जवळजवळ 1/1/2026 रोजी कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी 21 ते 27 असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं 10वी पास असणं इथं गरजेचं आहे आणि त्याचसोबत तुमचं हेवीचं लायसन्स असणं इथं गरजेचं आहे. बाकी जे काही ट्रेड आहेत, जेवढेही ट्रेड तुम्हाला इथे दिसतात मित्रांनो, ज्या प्रकारे कॉन्स्टेबल मोटर मेकॅनिक व्हेकल आहे, कॉबलर आहे, कारपेंटर आहे, टेलर आहे, ब्रास बँड आहे, पाईप बँड, गार्डनर आहे, बगलर आहे, पेंटर, कुक, बार्बर कम हेअर ड्रेसर आहे, वॉशरमॅन आहे, त्यानंतर वॉटर कॅरियर आहे, सफाई कर्मचारी, मेसन, प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन यासाठी मित्रांनो 18 ते 23 वय असणं इथं गरजेचं आहे. बाकी कास्ट वाईज मित्रांनो तुम्हाला वेगवेगळं एज इथं दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊयात मित्रांनो. पुढे गेल्यानंतर तुम्ही PDF जवळजवळ खूप मोठी आहे, तुम्हाला ही माहिती आहे. पूर्णपणे वाचायची नाहीये. त्याचे एज्युकेशन क्वालिफिकेशन मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. ह्या सगळ्या एज्युकेशन क्वालिफिकेशनची डिटेल इथे दिलेली आहे. 10वी पास आणि त्यानुसार तुमचं
बाकी ड्रायव्हरसाठी एव्ही लायसन्स आणि बाकी जे काही ट्रेड आहेत त्यासाठी तुमचं ITR वगैरे असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर अप्लाय करण्यासाठी सिंपल मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. 20/4/2026 पासून याचा अप्लाय जी काही डेट आहे ती सुरू होणार आहे. ते 19/5/2000 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ₹100 फी आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही बिनधास्त हा फॉर्म अप्लाय करू शकता. याच प्रकारे तुम्ही जर पाहिलं SSC फेज 14 याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अशाच प्रकारच्या 3000 वेकन्सी आहेत मित्रांनो. त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता. पुढे जाऊयात. पुढे गेल्यानंतर तुम्ही जर मित्रांनो जर हाईटचा जर विचार केला तर तुमची हाईट जी आहे मित्रांनो, जे विद्यार्थी मेल कॅन्डिडेट्स आहेत त्यांना 170 हाईट असणे तर गरजेचं आहे आणि फिमेलसाठी 157 हाईट असणे तर गरजेचं आहे. हे झालं बाकीच्यांसाठी. परंतु जे विद्यार्थी ST मध्ये आहेत त्यांना 162 मुलांसाठी आणि 150 मुलींसाठी असणे इथं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट हाईटचं झालं मित्रांनो. हाईट झाल्यानंतर तुम्ही पुढे जाल तर तुमचा फिजिकलचा जर विचार केला मित्रांनो, तर फिजिकल आपल्याला जे विद्यार्थी कॉन्स्टेबल ड्रायव्हर, मोटर मेकॅनिक व्हेकल, गार्डनर, कारपेंटर, त्याच्यानंतर ब्रास बँड, पाईप बँड याच्यामध्ये जे फॉर्म भरतील त्यांना 5 किलोमीटर रनिंग आहे मित्रांनो 24 मिनिटांमध्ये आणि मुलींसाठी 1600 मीटर 8.5 मिनिटांमध्ये. आणि जे विद्यार्थी कुक, वॉटर कॅरियर, कॉन्स्टेबल बार्बर, कॉन्स्टेबल हेअर ड्रेसर, कॉन्स्टेबल वॉशरमॅन, कॉन्स्टेबल वॉशर वुमन आणि सफाई कर्मचारी यांच्या 1600 मीटर रनिंग आहे 10 मिनिटांमध्ये मुलांसाठी आणि 1600 मीटर रनिंग आहे मुलींसाठी 12 मिनिटांमध्ये. तर अशा प्रकारे फिजिकल असणार. त्यानंतर मित्रांनो आपण जाऊयात ते म्हणजे एक्झामकडे. तर एक्झाम मित्रांनो तुमची म्हणजे CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन असणार आहेत 100 मार्क्ससाठी. याच्यामध्ये मित्रांनो जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगसाठी 25 क्वेश्चन 25 मार्क, जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेससाठी 25 क्वेश्चन 25 मार्क. त्यानंतर एलिमेंटरी मॅथमॅटिक्स यामध्ये 25 क्वेश्चन 25 मार्क असणार आहेत आणि इंग्लिश आणि हिंदीसाठी 25 क्वेश्चन 25 मार्क असणार आहे मित्रांनो. आणि यासाठी सगळ्यासाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ असणार आहे. चांगला अभ्यास केला मित्रांनो तर तुम्ही नक्कीच यामध्ये भरती होऊ शकाल. सिलेबस तुम्हाला पूर्णपणे PDF मध्ये मिळून जाईल. तुम्हाला इथे दिसतोय मित्रांनो. ही PDF तुम्हाला हवी असेल तर सिंपल कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो हा पूर्णपणे सिलेबस मिळून जाईल. बाकी मित्रांनो ही जी आहे याच्यामध्ये असं स्पेशल काही नाहीये मित्रांनो. बाकी मेडिकल तुमचं होईल. डॉक्युमेंट काय लागतील याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ येईलच मित्रांनो. तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बाजूला बेल आयकॉन प्रेस करायची. म्हणजेच अशाच प्रकारच्या भरत्या, अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या भरत्या, योजना आणि त्याचसोबत मित्रांनो अशाच प्रकारच्या महाराष्ट्र शासनाच्या सुद्धा भरत्या आपल्या चॅनलवरती येत असतात. तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो पुन्हा भेटूया अशा विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.